मी महात्मा गांधी बोलतोय. असे आश्चर्याने काय पाहताय? मी आपल्या सर्वांचा बापू म्हणजे मोहनदास करमचंद गांधी बोलतोय. आता पटली ना ओळख? असे भांबावून जाऊ नका. मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. रोज बोलावं म्हणतोय, पण तुम्हाला वेळ नसतो. सारी चढाओढ माझ्या फोटोमागे धावण्यात, तिला मिळवण्यात लागलेली असते. जेवढं प्रेम तुम्ही माझ्या हसणाऱ्या फोटोवर करता, तेवढंच माझ्यावर करता का? बघा बरं जरा चिंतन करून. माझा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. मी दक्षिण आफ्रिका या देशात गेलो. तेथील वर्णद्वेषाची लढाई लढलो. तिथंच मला सत्याग्रहाचा शोध लागला. पुढं मी भारतात आलो आणि भारतीय समाजाचा अभ्यास करण्यासाठी मी संपूर्ण भारत फिरलो. तेव्हा भुकेने व्याकुळ झालेली माणसं, कुपोषणाने ग्रस्त लहान मुले पाहून मला माझ्या राहणीमानाचा भयंकर राग आला आणि मी ठरवलं की आपणही साधं राहिलं पाहिजे. आणि एक खादीचा पंचावा धोतर हा माझा पोशाख बनला. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण पाकिस्तानला वेगळं देऊन. मी म्हणालो, ज्यांना पाकिस्तानात जायचे त्यांनी जावं, पण भारतात राहू इच्छिणाऱ्यांना भारतात वास्तव्य करता येईल. हीच गोष्ट काहींना आवडली नाही आणि त्यांनी मला त्यांच्या गोळ्यांनी ठार मारले. मला मारले, पण माझ्या विचारांना ते मारू शकले का? माझ्या विचारांना कधी मारू शकतील का? तर निश्चितच नाही. उलट एक गांधी मारल्याने लाखो गांधी निर्माण होतील. मी तुमच्या चलनावर विराजमान झालो. माझा हसरा चेहरा असलेला फोटो चलनावर आहे. जेव्हा कष्टकरी कष्ट करून पैसा कमावतात, तेव्हा मला कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. शेतकरी उत्पन्नातून अर्थार्जन करतात, तेव्हा सुजलाम सुफलाम वाटतं. पण जेव्हा कोणी भ्रष्टाचार करून लोकांना फसवून पैसा कमावतो, तेव्हा मी खूप आक्रोश करत असतो. फक्त तो आक्रोश कोणी पाहत नसतं. तेव्हा तुम्ही सारे चांगले वागा, मला अभिमान वाटेल. अहिंसा परमधर्म हा मंत्र जपा. भेदाभेदीच्या भिंती भेदून टाका.